वांगणी परिसरातून जाणारा कर्जत-पुणे महामार्ग सध्या खड्ड्यात हरवलाय। खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागतो। पावसाळ्यात एकदाही या ठिकाणी खड्डे भरले गेलेले नाहीत, त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। बदलापूर आणि वांगणी शहरातून जाणारा कर्जत-पुणे महामार्ग सध्या खड्ड्यांमध्ये हरवलेला आहे। या महामार्गामध्ये एक खड्डा, त्या खड्ड्यावर दुसरा खड्डा तुम्हाला फ्री मिळतोय, कारण संबंध जर आपण दूरपर्यंत पाहिलं तर संबंध महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण केलं गेलंय, मात्र काही ठिकाणी हा रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही आणि त्याच्यामुळे वाहन चालकांना, इथल्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। विशेष म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी मुंबई आणि उपनगरातील जे पर्यटक आहेत ते याच मार्गाचा वापर करतात, कारण रायगड जिल्ह्यामध्ये बदलापूर शहरामध्ये अनेक पावसाळी पर्यटनाची ठिकाणं आहेत आणि त्यामुळे सॅटर्डे संडे, शनिवार रविवार इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या पर्यटकांना करावा लागतो। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इथलं संबंधित प्रशासन हे खड्डे बुजवण्याची तसदी घेईल का, असा सवाल सध्या पर्यटक आणि इथल्या नागरिक करताना दिसत आहेत। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 लोकमत, वांगणी। तर मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेला आहे। गेले 4 ते 5 वर्षांपासून या भागात वाहतूक कोंडी सुरू आहे, पण प्रशासनाकडून मात्र कोणतीही उपाययोजनाच केली जात नाही। घोडबंदर ते विरार फाटा अशा 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतच असतात। महामार्गाच्या परिसरातील शाळकरी मुलांचं 5 दिवसांपासून शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, त्यामुळे संतप्त नागरिक आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आम्ही जेव्हा आंदोलन पुकारायचं तेव्हा यांना जाग येते, तेव्हा यांना रस्ते दिसतात। एवढा ट्रॅफिक जाम आहे, 4-4 दिवस झालं सतत ट्रॅफिक जाम आहे। 15 किलोमीटरची लाईन गेलेली आहे। ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांनी सुद्धा याची गांभीर्यता किती आहे आणि हे ह्या रस्त्याचं काम फेब्रुवारी पासून दिलेलं होतं ते अजूनपर्यंत का काम चालू केलं नव्हतं। हा महानगरपालिकेचं काम नसतं, हा पीडब्ल्यू डिपार्टमेंट आहे किंवा MMRD आहे यांच्याकडे द्यायला, पण त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी स्पेशल आहेत त्यांच्याकडनं देऊन यांनी का घेतला ते समजत नाही। म्हणजे टेंडरचा मलवा खाण्यासाठी हे कामं घेतात आणि लोकांचे हाल तयार करतात। बातमी आहे भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुना तलाव फुटलाय। मच्छीमारांचा हंगाम सुरू असतानाच तलाव फुटल्यानं पाण्यासोबत मासोळ्या सुद्धा वाहून गेल्या। या तलावावर मच्छिंद्र सहकारी सोसायटीच्या माध्यमातून 176 मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह सुरू होता, मात्र ऐन हंगामातच तलाव फुटला, त्यामुळे मासोळ्या वाहून गेल्यानं संपूर्ण कुटुंबावर उपासमारीचं संकट ओढावलंय। मच्छीमार सोसायटीनं यावर्षी तलावात सुमारे 50 लाखांच्या मासोळ्या टाकल्या होत्या। मच्छीमार बांधवांकडे उपजीविकेचं दुसरं कुठलंही साधन नसल्यानं त्यांच्यावर मोठा आर्थिक संकट ओढावलेला आहे। 176 सभासद याच्यावर उदरनिर्वाह होत आहे आणि पोट भरत आहे। करिता काल पहाटे 5 वाजे अचानक तलाव फुटल्यामुळे आमचे 50 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे आणि मावल पूर्ण वाहून गेला आहे आणि 176 सभासदाच्या कुटुंबावर संकटीचा वेळ आलेला आहे। करिता शासनाने तातडीने आमच्याकडे लक्ष करून आम्हाला मदत देण्याची कृपा करावी ही विनंती। तलावावरती निर्भर 176 कुटुंब निर्भर होते आणि तलावाची पाळ फुटल्यामुळे तलावाचं बहुत नुकसान झालं आणि संस्थेच्या अंतर्गत तलावामध्ये 50 लाखाचा माल टाकलेला होता आणि तो माल पूर्ण फुटल्यामुळे पूर्ण